बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भरपूर ठिकाणी शब्द वाचत असता। पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो, मग या ठिकाणी पूज्य गुरुजन वर्ग, आता शब्द लिहिताना प या अक्षराला उकार कोणता दिला जातो? सर, जर समजा आपण पहिला आणि दुसरा कोणता दिला तर काय फरक पडणार? लक्षात घ्या, जर या ठिकाणी आपण शब्द लिहिला पूज्य, उकार बदलला बाळांनो, या ठिकाणी दीर्घ आहे, पूज्य म्हणजे आदरणीय, आदरणीय गुरुजन वर्ग। आणि जर समजा तुम्ही चुकून या ठिकाणी उकार बदलला तर त्याचा अर्थ होतो शून्य। काय होतो? शून्य। उकाराचा फरक, हा दीर्घ आहे आणि हा ऱ्हस्व आहे, म्हणून लिहित असताना जेव्हा तुम्हाला आदर द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला म्हणावं लागेल पूज्य गुरुजन वर्ग। आले लक्षात?